नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपले चॅनल भक्तिभवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, यंदा 2025 मधील आषाढ अमावस्याची ही सुरुवात बुधवारी दिनांक 23 जुलै उत्तर रात्री 2:28 सुरू होत आहे आणि गुरुवारी रात्री 24 जुलैला 12:40 ही अमावस्या संपणार आहे. उदय तिथीनुसार दिव्यांचे पूजन हे गुरुवारी 24 जुलैला करायचं आहे. पण या दिवशी गुरुपुष्य अमृत योग देखील आलेला आहे. गुरुपुष्य अमृताच्या दिवशी सोने चांदीची खरेदी करायची असते. पण अमावस्या आहे तर खरेदी कशी करायची, केव्हा करायची याविषयी संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. 24 जुलै 2025ला आषाढ अमावस्या, ज्याला दीप अमावस्या किंवा दिव्याची अमावस्या असेही म्हणतात. पण काही जण तिला गटारी अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी दिव्यांचे खूप महत्त्व आहे. या अमावस्याच्या दिवशी घरातले सगळे दिवे, अगदी छोट्या पंतीपासून ते मोठ्या समईपर्यंत सगळे काढून, घासून, पुसून स्वच्छ करायचे असतात. हे दिवे वर्षभरात आपल्याला प्रकाश देतात. म्हणून या दिवशी दिव्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायची असते. हे दिवे आपल्याला देवाची भक्ती करायला मदत करतात. दिवा हा देवाचा एक मंद असा सहवास आपल्यासोबत असतो. म्हणून या दिवशी दिव्यांची पूजा करायची असते. या दिवशी घरातील सर्व दिवे हे स्वच्छ धुवून पुसून ठेवायचे असतात. नंतर तुम्ही देवघराजवळ किंवा तुम्हाला जिथे पूजा करायची असेल त्या ठिकाणी तुम्ही एक पाट घ्या, त्याच्यावर लाल कापड अंथरा आणि त्या पाटावर घरातील सर्व दिवे हे ठेवा आणि त्या दिव्यांना तांदळाचे आसन द्या. नंतर दिव्यांना हळद, कुंकू, फूल, अक्षदा वाहून त्यांच्या पाया पडा आणि नंतर दिव्यांमध्ये तूप किंवा तेल टाकून त्यांना प्रज्वलित करा. हे पाटावरचे दिवे ओवाळण्यासाठी आपल्याला कणकेचे गोड असे 5 दिवे बनवायचे आहेत. हे गव्हाच्या पिठामध्ये साखर किंवा गूळ टाकून तुम्ही कणकेचे 5 दिवे बनवा आणि त्या 5 दिव्यांमध्ये तुपाची फुलवात ठेवा आणि त्या 5 दिव्यांनी तुम्ही त्या पाटावरील सर्व दिव्यांना ओवाळून घ्या. या 5 दिव्यांनी आपण आपल्या घरातील मुलांना देखील ओवाळायचे आहे. यामुळे मुलांचे आयुष्य हे वाढते, त्यांना दीर्घ आयुष्य मिळते, त्यांचे आरोग्य चांगले राहते, त्यांना सुख, समृद्धी आणि प्रगतीचा मार्ग भेटतो. या दिव्यांमुळे जे काही वाईट आहे ते मागे राहते आणि आपल्याला प्रकाशाकडे पुढे जाण्याचा मार्ग भेटतो. म्हणजेच आपल्या जीवनातून अंधकार दूर करून प्रकाशाचा मार्ग धरणे म्हणजेच दीप पूजन किंवा दीप अमावस्या असे म्हणतात. म्हणून या दिवशी सर्व दिव्यांची पूजा ही करायची असते आणि आपल्या मुलांना देखील ओवाळून घ्यायचे असते. या दिवशी अमावस्या सोबतच अजून एक खास योग आलेला आहे, तो म्हणजे गुरुपुष्य अमृत योग. या दिवशी अमावस्या आणि गुरुपुष्य अमृत योग हा एकाच वेळी आलेला आहे. त्यामुळे तुम्ही दीपपूजन हे नक्कीच करायला पाहिजे. या दिवशी गुरुपुष्य योग आल्यामुळे तुम्ही संध्याकाळी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची ही सेवा करावी. माता लक्ष्मीचा गायत्री मंत्र हा नक्की वाचावा. तसेच लक्ष्मी अष्टक देखील वाचावे. गुरुपुष्य अमृत योगाला नवीन वस्तू खरेदी करायची असतात. सोने, चांदी हे देखील खरेदी करतात. तर या अमावस्या आली तर तुम्हाला करता येणार नाही तर असे नाही. याला उपाय म्हणून म्हणजेच गुरुपुष्य अमृत योग हा 24 जुलै संध्याकाळी 4:43 सुरू होणार आहे. तर तुम्ही यावेळेस संध्याकाळी सोने चांदीची काहीही खरेदी करू शकता. गुरुपुष्य योग हा अतिशय पवित्र आणि पुण्यदायी असा योग असतो. त्यामुळे तुम्ही या दिवशी केलेली कोणतीही साधना, उपासना, जप, तप याचे पूर्ण फळ तुम्हाला नक्की भेटेल. जो कोणी या चातुर्मासात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करतो, तसेच या अमावस्याला आणि गुरुपुष्य योगामध्ये तुम्ही जी कोणतीही सेवा कराल भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची, तेही तुम्हाला पूर्ण फलदायी होईल. अमावस्या आणि गुरुपुष्य योगात तुम्ही कोणतीही सेवा केली तर ती नक्कीच फलदायी होणार आहे. या दिवशी भगवान विष्णूंना पांढरे तीळ अर्पण करावे, तुळशीची पाने अर्पण करावीत, माता लक्ष्मीला गुलाबाचे फूल, अत्तर किंवा कमळाचे फूल अर्पण करावे, भगवान विष्णूंना केवड्याचे अत्तर अर्पण करावे. बघा, ही सेवा केल्याने तुमच्या इच्छा या नक्की पूर्ण होतील. माता लक्ष्मीचे अष्टक, महालक्ष्मी अष्टक 3, 5, 11 वेळा जसे जमेल तसे त्याचे पठण करावे. श्रीसूक्ताचे पठण करावे. या गुरुपुष्य अमृताचा योग हा आणि अमावस्या हे एकत्र आल्यामुळे त्याचा
100% काही ना काही फरक हा पडणारच आहे. तुमच्या आयुष्यात हा दिव्यातून दिव्याने अंधारातून प्रकाशाकडे येणारी ही अमावस्या आहे. त्यामुळे या गुरुपुष्य अमृतामध्ये तुम्ही जी काही सेवा कराल ती 100% फलदायी होणारच आहे. तर मंडळी, हा आजचा व्हिडिओ दीप अमावस्या, आषाढी अमावस्या विषयी होता. तुम्ही दिव्यांचे कसे पूजन करावे, कोणत्या सेवा कराव्यात याविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्ही अशा प्रकारे सेवा करून तुम्ही तुमचा आयुष्य हे प्रगतीच्या मार्गावर तुम्ही नक्की नेऊ शकता. या सेवा तुम्ही नक्की कराव्यात. दीप अमावस्या नक्की करावी. महिलांनी, मुलांना नक्की ओवाळावे. अशा प्रकारे तुम्ही ही दीप अमावस्या नक्की साजरी करावी. आता मंडळी, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.